आणि नाशिकमधून मोठी बातमी आहे। अतिदक्षता नवजात शिशु विभागात शॉर्ट सर्किट झालंय। आग लागली आहे, त्यामुळे एकूण 66 नवजात शिशु बाळ हलवण्याच्या दृष्टीने आता धावपळ सुरू आहे। नाशिकमधली मोठी बातमी, अतिदक्षता नवजात शिशु विभागामध्ये हे शॉर्ट सर्किट झालंय आणि त्यामुळे या सगळ्या छोट्या बाळांना हलवण्याच्या दृष्टीने आता रुग्णालय प्रशासन हे धावपळ करते। या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत। एकूण 66 नवजात शिशु बाळ ही आहेत आणि त्यांना हलवण्याच्या दृष्टीने आता पावलं टाकण्यात येत आहेत। त्यामुळे नाशिकमधली एक मोठी अपडेट, जिल्हा रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात आग लागली आणि आता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं कळतंय। मात्र एकूण 66 बाळ आहेत, त्यांना आता दुसरीकडे हलवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत। नाशिक जिल्हा रुग्णालयातली ही आताची मोठी बातमी आहे। नवजात शिशु विभागात हे शॉर्ट सर्किट झालं आणि ही आग लागली हे समजताच प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांनी मग धावपळ सुरू केलेली आहे। एकूण 66 बाळ आहेत तिकडे आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टीने आता ही पावलं टाकण्यात येते। नाशिक जिल्हा रुग्णालयातली ही आगीची घटना समोर आलेली आहे। नवजात शिशु विभाग ज्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट झालेला आहे आणि त्याच्यामुळे आग लागलेली आहे। एकूण 66 बाळ आहेत ज्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। आता त्या दृष्टीने सध्या पावलं टाकण्यात येत आहेत। नाशिकमधल्या हॉस्पिटलमधली ही आगीची घटना, ज्याच्यामध्ये नवजात ही बाळं आहेत ज्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टीने आता पावलं टाकण्यात येत आहे। शुभम बोडके आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। शुभम, किती वाजताची नेमकी घटना आणि सध्याची काय स्थिती आहे, त्यांना कुठे हलवण्यात येते? अश्विन, खरं तर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि आता सध्या मी नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये आहे। या रुग्णालयामध्ये जवळपास 66 नवजात शिशु जे आहेत ते या ठिकाणी अतिदक्षता विभागामध्ये होते आणि एकूण या ठिकाणी आपण जर बघितलं तर जिल्हा रुग्णालयामध्ये शॉर्ट सर्किट झालं आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली। त्यामुळे या मातांची देखील धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। त्यासोबत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनानं तात्काळ जे या ठिकाणी असलेले नवजात शिशु आहेत त्यांना हलवण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया सुरू केली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघतोय तर जवळपास या ठिकाणी 66 नवजात शिशु आहेत, त्यांना आता सध्या या अतिदक्षता विभागातून जे आहे ते या शेजारच्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जात आहे आणि एकूण नाशिक जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता माहिती घेतली जाते। नेमकं ही शॉर्ट सर्किट कशानं घडलं याची माहिती अद्याप समोर येत नाहीये। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर सध्या या बाळांना सुरक्षित ठिकाणी आता हलवण्यासाठी रुग्णालयाच्या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता संपूर्ण ही दक्षता घेतली जाते। अश्विन, शुभम, या बाळांना आता त्याच हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या ठिकाणी ठेवतील की दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ शकतात, या संदर्भात काही कळलंय? अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये। मात्र बाळांची जी प्रकृती आहे ती स्थिर असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे याच रुग्णालयामध्ये या बाळांवर आता उपचार होणार आहे। शेजारच्या वॉर्डमध्ये या संपूर्ण ठिकाणी आता या बाळांना हलवण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या नातेवाईकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण काही नातेवाईक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। नेमकं काय झालं होतं ती माहिती आपण घेऊ। काय झालं होतं नेमकं इथे? नाशिक शहरामध्ये दुपारी 2 वाजता तर शुभमकडनं आपण आणखी अपडेट जाणून घेणारच आहोत। तुर्तास ही अपडेट येते, त्यानुसार आगीतली जीवितहानी टळलेली आहे आणि या बाळांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टीने आता पावलं टाकण्यात येत आहेत। शुभम, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल। बातमीचे ताजे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।